Okay, completed. No, sir, just 1 minute. So here formula is important, and which method is adapted in case of DAC 0808 is art or ladder. Here you might be studied the successive approximation type. झालंय का काय सक्सेसिव्ह अप्रॉक्सिमेशन डी टीमध्ये किंवा इकॅड सेकंड तुम्हाला इकॅडच होतं ना कंप्लीट हां. Successive approximation or art or ladder is the method where we can combine the different digital inputs and convert it into the equivalent analog output in terms of either current or voltage. So here we get output current, that is I out. Completed, sir. Okay, remaining candidates please. Yes, sir. Okay. So we will go first application, that is sine wave generation or formation of sine wave with the help of DAC. See, in this case, as sine wave consists of positive half cycle as well as negative half cycle, and if we start from the positive half cycle and 0 degree, so in this case from 0 degree to 180 degree it consists of positive half cycle, and from 181 degree to 360 degree it consists of negative half cycle. So to form or to generate and sine wave we require the splitting, that is calculating the points as we have discussed. जसं ग्राफ प्लॉट करतो की नाही आपण, एक पॉईंट असेल किंवा मल्टिपल ग्राफवरती एक लाईन ड्रॉ करतोय किंवा एखादं काही तुम्ही बँडविड्थ ड्रॉ केली असेल किंवा व्ही आय कॅरेक्टरिस्टिक्स करताय, कुठले कुठे पॉईंट्स जॉईन करताय 2-3 पॉईंट्स लाईक दिस. आता इथं काय करायचं आहे आपल्याला, ही जी काय साईन वेव्ह असेल कंप्लीट, तर ती साईन वेव्हसाठी काय करायचं आहे तुम्हाला, 0 डिग्री टू 360 डिग्रीमध्ये काहीतरी स्प्लिटिंग करायचं आहे. म्हणजे एव्हरी 1 डिग्री, एव्हरी 2 डिग्री, एव्हरी 5 डिग्री, 10 डिग्री, 20, 15, 30 लाईक दिस. जसे जसे पॉईंट्स असतील तसं तसं तुम्हाला काय करायचे ते स्प्लिट करायचे आणि त्या रिस्पेक्टिव्ह डिग्रीला, सपोज 0 आपण 30 कन्सिडर करूया, इथं घेतले आपण 0, 30, 60, 90, 120, 150, 180, 210, 240, 270, 300, 330 अँड 360. जर तसं काही पॉईंट्स घेतले तर त्या प्रत्येक पॉईंटला इक्विव्हॅलंट व्हॅल्यू काय येईल की जे आपल्याला ऑल झिरोजपासून ऑल वन्सपर्यंत व्हॅरी होईल, ते आपल्याला चेक करायचं आहे. बरोबर. तर हा आहे एक कंडिशन.
त्या कंडिशनमध्ये ज्या काही व्हॅल्यू जनरेट होतील, एक टेबल आहे या फॉर्म्युलानुसार, तो आपण डिस्कस करू. त्याला म्हणायचं लुकअप टेबल. म्हणजे एक स्टँडर्ड प्रीडिफाईन व्हॅल्यूज आपण फाइंड आउट करून ठेवायचे आहेत आणि त्या व्हॅल्यू काय करतील, त्या रिस्पेक्टिव्ह अँगलला मॅच करतील किंवा रिस्पेक्टिव्ह अँगल रिप्रेझेंट करतील. सपोज 30 डिग्रीला काय व्हॅल्यू आली 128. मग ते जेव्हा तुम्ही 128 DPTRमध्ये लोड कराल तेव्हा ती डिग्री कुठं जाईल, डायरेक्ट 0 30ला तुमची वेवफॉर्म जाईल. परत काय नेक्स्ट असेल 200, तर ते 200 म्हणले काय की 60 डिग्री, पुढं 60 डिग्रीला जाईल. परत 90 डिग्री, 120 दॅट इज 120, 150 लाईक दिस. मग ह्या ज्या व्हॅल्यू आहेत ते फॉर्म्युला आहे हा, त्याच्यानुसार आपल्याला मिळत जातील पॉझिटिव्ह ॲज वेल ॲज निगेटिव्ह. ओके, बिकॉज साईन कन्सिस्ट ऑफ पॉझिटिव्ह साईन ॲज वेल ॲज निगेटिव्ह साईन. -1 पण आहे साईनला आणि साईन फंक्शनला, साईन्स कॉस टॅन त्यामधलं साईन. ओके, तर त्याला +1 पण आहे आणि -1 पण आहे, त्याच्यामुळे आपल्याला दोन्ही व्हॅल्यू मिळतील. ओके, पण DACचे जे काही इनपुट आहे ते ऑलवेज 0101 म्हणजे ते प्लसच असणार आहे. म्हणून आपण काय करतो, सपोज 30 डिग्रीसाठी कॅल्क्युलेट करूया आणि फॉर दॅट पर्पज वी आर अज्युमिंग दॅट वी आर हॅव्हिंग द रेफरन्स व्होल्टेज ऑफ 10 व्होल्ट. जे डायग्रॅममध्ये आपण बघितलं आहे इथं, व्ही रेफरन्स 10 व्होल्ट. आता हे जे 10 आहे ते आपण 10 कन्सिडर केलं आहे आणि त्याच्यानुसार आपण हे पुढं कॅल्क्युलेशनला चाललं आहे की 10 व्होल्ट. ओके, रेफरन्स व्होल्टेज फॉर DAC इज 10 व्होल्ट. आणि फॉर्म्युला काय फॉलो करायचं आपल्याला, व्ही आउट. आपल्याला जे आउटपुट व्होल्टेज मिळणार आहे ते असं असेल 5 व्होल्ट स्टँडर्ड सप्लाय टू द कंट्रोलर, 5 व्होल्ट प्लस 5 इंटू साईन थिटा. तर थिटा म्हणजे तुमचं काय असेल, अँग्युलर डिव्हिजन, अँग्युलर सेपरेशन. मग जर तुम्ही इथं 30 म्हणत असाल तर साईन 30, साईन 60, साईन 19, साईन 180, साईन 150 लाईक दिस अप टू साईन 360. जर 20 डिग्रीचं केलं तर साईन 20, साईन 40 जे काय येईल कॅल्क्युलेटरवरती ते आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागेल. 30-60चं आपल्याला स्टँडर्ड माहिती म्हणून आपण 30 घेतले. तुमच्याकडे कॅल्क्युलेटर्स असतील तर तुम्ही अगदी 1 डिग्रीसुद्धा घेऊ शकताय. 36 व्हॅल्यूज येतील, 360 व्हॅल्यूज. आणि 10 डिग्रीज घेतल्या तर 36 व्हॅल्यूज येतील. ओके, सो अकॉर्डिंग टू दॅट यू हॅव टू कॅल्क्युलेट द आउटपुट व्होल्टेज व्ही आउट विथ द हेल्प ऑफ दिस फॉर्म्युला. 5 व्होल्ट प्लस एक 5 व्होल्ट तर बेसिक राहणारच आहे, त्याला प्लस जे येईल ते. तर याच्यानंतर हा ॲक्च्युअल टेबल आहे 0, 30, 60, 90, 120 लाईक दिस अप टू 360. तर साईनच्या स्टँडर्ड व्हॅल्यू जे आहेत 0.5 आणि हे बरोबर. आता ह्या स्टँडर्ड व्हॅल्यूज आपल्याला माहीत आहे टेबलमध्ये. ह्याच्याऐवजी जर आपण 10 डिग्री किंवा 15 घेतलं तरी पण मध्ये व्हॅल्यूज ॲड होत जातील. या व्हॅल्यू तशाच राहतील. आता साईन 30ची व्हॅल्यू बदलणार नाही आहे जरी तुम्ही 10 डिग्रीचा अँगल घेतला. साईन 0, साईन 10, साईन 20, साईन 30 मध्ये 2 व्हॅल्यू ॲड होतील, प्रत्येक केसमध्ये ॲड होत राहतील. आता साईन 0ला आउटपुट व्होल्टेज काय येते तर याच्यानुसार इथं बघा, साईन 0ला काय 0, 5 इंटू 0 0, मग 5 व्होल्ट प्लस 0 काय येणार 5 व्होल्ट. मग इथं काय येणार तुमचं 5 व्होल्ट. आर यू गेटिंग? त्याला ॲप्रोप्रिएट व्हॅल्यू जी आहे ती ही येते. ओके, त्याच्यानुसार तुम्हाला ह्या सगळ्या व्हॅल्यूज काय करायच्या आहेत, कॅल्क्युलेट करायचे. टेबलमध्ये हाच फॉर्म्युला फक्त लक्षात ठेवायचा आहे. आता ही व्हॅल्यू हाऊ टू कॅल्क्युलेट आय विल टेल यू लॅटर. फर्स्ट यू गो विथ धिस फॉर्म्युला. लक्षात येतोय का बघा, व्होल्टेज जनरेशनचा फॉर्म्युला व्ही आउट लिहू शकताय. हे फर्स्ट वेव फॉर्म इज साईन वेव.
should not continuously after every 10 minutes or 5 minutes write your number in chat box. Some people are continuously writing the numbers, that is names, more than 5 times, 6 times. So don't do like this. Whenever I tell you, that time only you write, 1 or 2 times at the time, at the max. So it is not required continuously every after 5 minutes or 10 minutes updating your status. I am present, I am present. It is expected that whenever faculty you tell you, you should write now, in that case only. So in that case we will check the alertness whether you are listening, present or not, like this, for that purpose. Otherwise we will always tell at the end of session, but some people maybe take disadvantage of that, that is just joining the session and at the end, like first session will be ended at 10:30, so again he or she will become at 10:25 and marks the attendance by entering the roll number. Okay, so please don't do like this. Here we are not getting any happiness by doing such activities, but unfortunately you are misleading the class as well as yourself also. Right now you are not capable to understand the advantages, disadvantages of such activities. But earlier I was thinking that the misuse or misaccess may be done from other division students, but last 2 weeks I am observing that if I am sending the links to the your division completely, giving access, in that case malfunctioning, that is unwanted users join the sessions, as per I have observed the advisor sessions. Okay, and whenever I send the links to the specific person, in that case it needs to permission to join the session, each and every candidate. So I simply rejected or deny the access. In that case no one will enters and making the fun of the sessions. So I have identified the peoples, not single but group of people who want to make fun or cheat for the class, and from other division not a single candidate doing like this. So if you are happy with such activities, all the best for your, shall I say, bright future. So question mark is there. Okay, leave it. Have you completed? Yes, sir, completed. Okay, so we move further like this. So you draw the table. If you want to identify, just go with the calculator and check the values with the help of formula V out. Okay, please.
And for last, that is DAC value will be calculated with the help of V out multiplied by 25.6, as we are using the 8-bit DAC, that is 256. So reference voltage 10 volts, so 256 divided by 10, we are getting the value of 25.6. so whatever the voltage is there, you simply get the reading by multiplying factor. So in this case you mention DAC values in bracket V out into 25.6. just mention V out into DAC in bracket. How it is calculated? V out here, V out into 25.6. okay, and how it is comes 25.6, as we are having total number of bits 256, total number of bits 256, and if we are assuming that the reference voltage is 10 volts, so divide by reference voltage 256 divided by 10, so per volt the digit value is 25.6, म्हणजे एका व्होल्टला तेवढी व्हॅल्यू येते. 5 व्होल्टसाठी किती येईल तर मल्टिप्लाय करा, 5 व्होल्ट इंटू 25.6. 7.5ला तसंच, 10ला तेच. तर इथं काय घेतलं आहे 255, 0 to 255 म्हणून ते 255 घेतलं आहे इन्स्टेड ऑफ रायटिंग 256. फॉर्म्युला टेबलमध्ये अपडेट केलं, DAC व्हॅल्यू V out into 25.6. हाउ इट कम्स 25.6? टोटल रेंज काय आपली 00 to 256, आणि रेफरन्स व्होल्टेज मॅक्सिमम किती आहे 10 व्होल्ट. मग पर व्होल्टेज किती येते तर 25.6 पर व्होल्ट. त्याला 10ने मल्टिप्लाय केलं तर 10 व्होल्टला व्हॅल्यू येतील मॅक्सिमम 256, लाईक दिस. मग त्याच्यानंतर इंटरमिजिएट व्हॅल्यू ज्या काय ती येतील 5 व्होल्ट, 7.5, 9.3, 10, 7.5 अगेन 2.5, 0, ते तुम्हाला कॅल्क्युलेट करता येईल. क्लिअर आहे का शेवटचं फॉर्म्युला? Yes, sir. टेबलमध्ये मेन्शन करा ब्रॅकेटमध्ये, नंतर कळणार नाही आहे. व्ही आउटचा पण फॉर्म्युला हवं तर लिहा, आपण अगोदर लिहिला आहे. व्ही आउट इज इक्वल टू 5 व्होल्ट प्लस 5 इंटू साइन थिटा. टेबलमध्येच मेन्शन करा. व्होल्टेज मॅग्निट्यूड लिहिले त्याच्यानंतर, किंवा व्होल्टेज मॅग्निट्यूड नाही लिहिलं तरी चालेल. व्ही आउट इज इक्वल टू डायरेक्ट मेन्शन करा 5 व्होल्ट प्लस 5 इंटू साइन थिटा. तुम्हाला वेवफॉर्म जर मोर ॲक्युरेट पाहिजे असेल तर तुम्ही आणखी व्हॅल्यूज ह्या रिड्यूस करा. अँग्युलर डिफरन्स 0 to 30चा जो दिला आहे तो 0 to 15 करा, किंवा 0 to 10 करा, 0, 10, 20 लाईक दिस. Have you completed the table or not yet? Yes, sir. Completed. Shall we go for the program? Hello? Remaining candidates? Yes, sir. Okay. Yes, sir. Okay. So if not, values calculation if not done, so you just mention that here the number 0, 30, and according to that you are able to calculate all these values. Sin theta with the help of calculator, again calculator, and again calculator. Formula is mentioned in both positions. Okay. So we'll go for the generation of sine wave. Here, start of your program. After that, you should keep the values in lookup table. So table is mentioned here, dB, and in a sequence 128,
161 like this. Here I have calculated for again 0 15 values, any numbers you may write. Just I have mentioned first value 128, after that 192, 238, 255 like this. So these values should be mentioned here, defined byte. Okay, lookup table, that is a label is there, table, and from that label dptr is accessed. म्हणजे प्रत्येक वेळी टेबल म्हटलं की पहिली व्हॅल्यू येईल ॲटोमॅटिकली 128, त्यानंतर ज्यावेळेस आपण इन्क्रिमेंट डी पी टी आर म्हणून त्यावेळेस पुढची व्हॅल्यू येईल. ओके, आता बघा डी पी टी आर असाईन केला आहे पर्टिक्युलर व्हॅल्यूसाठी. त्याच्यानंतर इथं तुमच्या ज्या व्हॅल्यू होत्या त्या कमी असतील, कदाचित 12-13 व्हॅल्यू आहेत. जर 15साठी घेतलं आता मी तुम्हाला तेच प्रोग्राम करायला सांगणार आहे, तर 0 to 25 म्हणजे 26 व्हॅल्यू येतील. एक व्हॅल्यू रिपीट येईल ना परत, 0ची परत 360ला तीच व्हॅल्यू पोझिशन येईल, म्हणून 25 व्हॅल्यू येतील. ओके, तर मूव R4 कॉमा हॅश हा काउंटर म्हणून असेल तुमचा, काउंटर रजिस्टर. हा जेवढे नंबर असतील, इथं किती आहेत 13 आहेत, तर 13 येईल तो. मग CLR काय करायचं आहे, फक्त डी पी टी आरचे कंटेंट ॲक्युम्युलेटरमध्ये घ्यायचे. तर आपण काय करतो आहे, मूव सी ए कॉमा @A प्लस डी पी टी आर इंडेक्स ॲड्रेसिंग. मग ए काय इथं आपल्याला इंडेक्स पाहिजे का, टॉलरन्स नाही आहे, किंवा जम्पिंग पाहिजे का, नाही. मग ए काय करा, क्लिअर करा CLR ए, आणि मग ए प्लस डी पी टी आर काय होईल, डी पी टी आरची व्हॅल्यू एमध्ये येईल. एमधून काय करा, P1ला टाका, म्हणजेच कुठं जाईल हे, इथं येईल बघा P1ला. हे आपण कंट्रोलरमध्ये आतापर्यंत प्रोसेस केलं. इथं P1ला आला, P1मधून कुठे जाईल, इथं जाईल. P1ला जाईल. परत इन्क्रिमेंट डी पी टी आर, परत इन्क्रिमेंट डी पी टी आर केल्यानंतर 128च्या पुढची जी काय व्हॅल्यू असेल त्याला जाईल डी पी टी आर. ओके, DJNZ R4 हा काउंटर जो मॅक्सिमम व्हॅल्यून घेतला होता तो काय करायचं आहे, तुम्ही एकने डिक्रिमेंट करायचा. परत तीच प्रोसिजर, परत डी पी टी आरचे कंटेंट एमध्ये, एमधून P1मध्ये म्हणजे आउटपुटला जातील DACला, आणि ही प्रोसेस कंटिन्यू राहील टिल काउंटर बिकम्स 0. DJNZ जेव्हा 0 होईल तेव्हा यातून बाहेर पडेल, आणि परत स्टार्ट म्हटलं आहे का, तर एक सायकल कंप्लीट झाली, परत नेक्स्ट सायकल पण पाहिजे ना आपल्याला 0 to 360. मग परत स्टार्ट म्हणलं की परत हा लुकअप टेबल घेईल, परत ही प्रोसिजर. अशा प्रकारे काय होईल, तुमची कंटिन्युअस वेवफॉर्म जनरेट होत राहील. ओके, सो इफ यू वॉन्ट टू राईट डाऊन, बट यू हॅव टू राईट फॉर जनरेशन ऑफ साइन वेव बाय यूजिंग अँग्युलर डिफरन्स ऑफ 15 डिग्रीज. याच्यापेक्षा डबल करायचं आहे व्हॅल्यूज. 0 to 15 म्हणजे 0, 15, 30, 45, 60, 75, 90, 105 लाईक दिस. अशा प्रकारे टेबल तुम्ही नंतर आता फॉर युअर होमवर्क हा टेबल ड्रॉ करायचं आहे. मी उद्या कोणालाही तुम्हाला सेशनमध्ये फोटो पाठवायला लावणार आहे, व्हिडिओ ऑन करून स्क्रीन शेअर करायला. सो प्लीज write a program for generation of sine wave using DAC 0808 by the angular difference or with the angular difference of 15 degree. 15 डिग्रीचा अँग्युलर डिफरन्स ठेवायचा आहे. टेबलमध्ये व्हॅल्यू वाढतील. हाफ व्हॅल्यूज ऑलरेडी यू आर हॅविंग विथ यू, ओनली यू हॅव टू कॅल्क्युलेट द रिमेनिंग हाफ व्हॅल्यू. जसं 30चा आहे, 60चा आहे, 15चे आणि 45च्या व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायचे विथ द हेल्प ऑफ कॅल्क्युलेटर. करू शकताय? ओके सर. हो सर. हा लिहून घ्या वाटलंच तर. डॅश डॅश म्हणजे इथं संपलेलं नाही आहे, तुम्हाला हे व्हॅल्यू मेन्शन करायचे आहेत, मी असंच मेन्शन केले.